माथेरान नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष म्हणून भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री संतोष शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तर 2 स्वीकृत नगरसेवकसाठी फक्त 2च अर्ज दाखल झाल्याने भाजप शहर अध्यक्ष श्री प्रवीण सकपाळ तर माथेरान शिवसेना शहर प्रमुख मनोज खेडकर यांची निवड करण्यात आली। गटनेते म्हणून श्री शिवाजी शिंदे यांची निवड झाली, तर विरोधी पक्षनेता म्हणून श्री सीताराम कुंभार यांची निवड करण्यात आली। नगराध्यक्ष श्री चंद्रकांत चौधरी यांनी यावेळी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले। यावेळी नगरपालिका सभागृहासमोर माथेरानमधील असंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आले होते। अर्थाने माथेरानमध्ये नवीन सत्ता स्थापन झालेली आहे आणि नवीन कारभाराला सुरुवात होते। येणाऱ्या काळामध्ये आपले विजन काय असेल? येणाऱ्या काळामध्ये माथेरानला आम्हाला एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ करायचं आहे, हे जे आश्वासन आम्ही या निवडणुकीच्या दरम्यान सर्व नागरिकांना दिलं होतं, त्याच दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील। त्यातील पहिला भाग म्हणजे माथेरान हे प्लॅस्टिक फ्री करणं आणि सुंदर हिल स्टेशन हे स्वच्छ हिल स्टेशन राहिलं पाहिजे। महाराष्ट्रातलं सर्वात स्वच्छ हिल स्टेशन हे माथेरान होईल, यासाठी आमचा पहिला प्रयत्न राहील। माथेरानच्या पार्किंगची जी समस्या आहे ती सोडवण्यावरती आमचा सुरुवातीच्या काळात भर राहणार आहे। हाही इन्फ्रास्ट्रक्चरचाच एक भाग आहे। माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत पॅन्डेमिकनंतर प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्या दृष्टीने आत्ता जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुरेसं पडत नाही, त्यामध्ये पार्किंगची व्यवस्थाही अपुरी पडते आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात पर्यटकांना त्रास होतो। तर त्यावर जो परमनंट तोडगा आहे तो आम्ही काढायचा प्रयत्न करत आहोत, त्यासाठी आमच्याकडे एक प्लॅन आहे। माथेरानला पर्यायी वाहतूक व्यवस्था हवी ही नागरिकांची खूप वर्षापासूनची मागणी आहे। त्यातीलच एक भाग म्हणून आम्ही माथेरानला सुद्धा, जशी माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये हाजी मलंगगडावरती फ्युनिक्युलर रेल्वे सुरू झालेली आहे, माथेरानला दोदानी ते माथेरान क्लब इथपर्यंत फ्युनिक्युलर रेल्वे सुरू करणे हा एक त्यातला भाग आहे। अशा बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु हे मुख्य 3 विषय आम्ही हे तातडीने हातात घेत आहोत आणि त्या दृष्टीने काम चालू होणार आहे। नगराध्यक्ष म्हणून तुमच्या कार्यकाळाला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात होते, तर समस्त माथेरानकरांना तुम्ही काय संदेश द्याल? पहिलं तर सर्वांना जय महाराष्ट्र। पहिलं तर मी माझ्या कारकिर्दीत पहिलं तर मी स्वच्छतेचं पायंडा पाडून घेणार आहे। पहिले जे स्वच्छता, जे माथेरमध्ये एवढी घाण जी सर्वीकडे झाली, 7 वर्ष झाले त्या स्वच्छतेवर कोणी लक्ष दिलेलंच नाही आहे। ते लक्ष त्याच्यावर मी पहिलं स्वच्छतेवर देणार आहे। त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट्स असतील, रोड असतील, पहिले ते प्राथमिक जे बेसिक कामं असतील ते मी करणार आहे। अजून जे लोकांना मी आश्वासन दिलेलं आहे जे लोक असतील त्यांचे छोटे कामं मी करून देईन।